शेवटी आज माझा इथला मुक्काम संपला. बोरिया बिस्तर घेऊन मी माझ्या घरी चाललो. इथे परत यायचं नाही. फार कमी दिवसात खूप चांगले चांगले मित्र झाले. मी चाललोय. अजय अजय काळजी घे. मी सांगेन नाटकात वगैरे काही असेल तसं. दादा काळजी घे. नारळ टॉवेल. आता काय काय अरे चाललोय म्हणजे इथून नाही चाललोय. मग स्कीट मध्ये हॉस्पिटल मधला मुक्काम संपला. तिथून घरी चाललोय. हे घे मला नको. सॉरी यार. चल. अरे मला वाटलं त्या सायलीचा पार्टनर आहेस ना तू. तिच्या पार्टनर एकटं जातात ना म्हणून म्हटलं. पण दादा तू इनामदार आहेस रे. तसं नाही. आता हे आणलंय त्याचं काय. चल ना घेऊन टाक ना. चल ना. अरे दादा हे घे. नकोय. तू इनामदार आहेस माझा. तूच काय नारळ देतोय. बघ प्रसाद नावाचा एवढा गैरफायदा घेऊ नकोस तू. हे घे मला नको. हे घे जा. बरं आता तू बोलतोस म्हणून ठीक आहे. गौऱ्या घे ना. फायनली हॉस्पिटल मधून मी माझ्या घरी चाललोय. एका मोठ्या अपघातात मी सापडलो होतो. त्यातून वाचलोय. अपघात झाला म्हणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो. ऍडमिट झाल्यानंतर डेंग्यू झाला मला. नर्सने चुकीचं औषध दिलं आणि इन्फेक्शन झालं मला. पण मी शहाणा. टेन्शन घ्यायचं काम नाही. माझ्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची नाही. ते तर आहेच. ते आहेच. पण मेडिक्लेम होता माझ्याकडे. मेडिक्लेम कंपनी 1.5 लाखाचं बिल पे करते हॉस्पिटलचं. ती माझी एजंट येणार होती. कुठे गेली ती. नमस्कार 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 सर. मी आरोग्य धन संपदा कंपनीचे एजंट संपदा सर. लोकांना ग ची बाधा होती. तुम्हाला स ची बाधा झाली. ओळखलं मी तुम्हाला. ओळखलं. पॉलिसी काढायच्या आधी किती त्रास देत होता तुम्ही. किती मागे लागलेला. सकाळ दुपार संध्याकाळ 4 फोन करायची. पॉलिसी घ्या पॉलिसी घ्या पॉलिसी घ्या. शेवटी मी पॉलिसी घेतली. तेव्हा मला वाटलं होतं उगाच घेतली पॉलिसी. पण आता बरं वाटतंय. कारण मला 1.5 लाख देणार ना तुम्ही. तुम्हाला मूर्ख बनून किती वर्ष झाली सर. काय सॉरी म्हणजे आमची पॉलिसी घेऊन किती वर्ष झाली सर. 2 वर्ष झाली. मला तुमचं नाव सांगा. अजय. संपूर्ण नाव सांगा ना सर. अजय अनंत कांबळे. अजय अनंत कांबळे. हा. ओ सर. वाव सर वाव सर वाव. कॉंग्रॅच्युलेशन सर. कॉंग्रॅच्युलेशन सर. तुम्हाला ना सगळं क्लेम मिळणार आहे. फक्त ते ऍक्सिडेंटचं क्लेम आहे ना सर ते मिळणार नाहीये. अच्छा तेवढं. हो ऍक्सिडेंटच महत्वाचं आहे. त्यासाठीच ऍडमिट झालेलो मी. अहो सर असं काय करताय सर. तुम्हाला ना फक्त ऍक्सिडेंटचे पैसे आहेत ना तेवढेच भरावे लागतील सर. बाकी सगळे पैसे आम्ही देणार आहे सर. हो बाई असं काय करताय तुम्ही. 1.5 लाखामधले 70,000 तेच आहेत. कुठून आणू एवढे 70,000. मला का नाही मिळणार. का नाही मिळणार मला. सर तुम्ही असं काय करता सर. काय. प्री एक्झिस्टिंग डिसीज सर. अच्छा प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजे आधी आम्ही भरणार मग तुम्ही देणार आम्हाला. नाही सर आम्ही कधीच पैसे नाही देणार सर. का काय सर. आमच्या पॉलिसी मध्ये लिहिलेलं आहे की पॉलिसी घेण्या अगोदर जर काही प्रॉब्लेम्स असतील ना तर नंतर तुम्ही त्यावर क्लेम नाही करू शकत. आणि तुमची पॉलिसी ना तुम्ही 2 वर्षापूर्वी घेतली आहे ना सर. ओ एक मिनिट. अपघात माझा आत्ता झालाय. आत्ता झालाय. तो प्री एक्झिस्टिंग कसा. पॉलिसी घेण्याआधी मला अपघात नावाचा कुठलाही आजार नव्हता. अहो नाही सर तसं नाही. पण मला सांगा तुम्हाला लागले कुठे सर. हाताला. हाताला टाके कुठे पडलेत सर. हाताला. हात इथे ना इथे पडलेत. मग हात कुणाचा आहे सर. माझा आहे. कधीपासून आहे सर. आधीपासून. मग प्री एक्झिस्टिंग ना सर. प्री एक्झिस्टिंग डिसीज आहे सर हा. हात आहे तो माझा. तो प्री एक्झिस्टिंगच असणार. हा अवयव आहे शरीराचा. जन्मापासून असतो तो. तो कपाशाच्या बोंडासारखा उगवत नाही. बरं सर हे हाताचं वगैरे सगळं सोडून द्या. मला सांगा तुमचा ऍक्सिडेंट कुठे झाला सर. रस्त्यावर. तो रस्ता 23 वर्ष जुना आहे सर. म्हणजे तो केवढा प्री एक्झिस्टिंग आहे सर. मी काय करू त्याचं. आता मला सांगा तुम्ही जे रस्त्यावरून जात होतात तेव्हा तुमची बाईक
तुमची जीप स्लीप होते. तुमची बाईक स्लीप झाली की नाही? हो, हो. कुठे झाली? खड्डा होता, खड्ड्यात झाली. तो खड्डा गेली 9 वर्ष प्री एक्झिस्टिंग आहे सर. म्हणजे केवढ्या गोष्टी आहेत बघा. म्हणून तुमचं क्लेम पास नाही होऊ शकत सर. सॉरी सर. म्हणजे मला हे ऍक्सिडेंटचे 70,000 नाही मिळणार आहेत? नाही सर. अरे बरं एक काम करा, मग उरलेले 80,000 मिळतील ना मला? हो सर मिळणार. आरोग्य धन संपदा सर तुम्हाला सगळे तुमचे पैसे सगळे मिळवून देणार सर. हा हे बघा, आता कसं आहे मला सांगा, तुम्हाला गेंड्यू झाला होता ना? डेंग्यू ना? डेंग्यू झाला होता मला. डेंग्यू झाला होता. तो डेंग्यू तुम्हाला डेंग्यूचा डास चावल्यामुळे झाला ना सर? हो. तर सॉरी सर, तुम्हाला 50,000 सुद्धा नाही मिळणार सर. नाही मिळणार. ओ काय बोलताय? हे बघा आता पुन्हा तुटला तर काही नाही मिळणार सर परत. तोडेन. हे बघा, डेंग्यू प्री एक्झिस्टिंग नव्हता मला, कळलं का? आणि तो डेंग्यूचा डास पण प्री एक्झिस्टिंग नव्हता. हे बघा, मी वाचलंय ना, डासाचं आयुष्य 10-12 दिवसांचं असतं आणि पॉलिसी माझ्याकडे 2 वर्षापासून आहे. हे नाही चालणार. नाही सर, प्री एक्झिस्टिंग डिसीज मुळे हा क्लेम रिजेक्ट नाही होते. तर बेजबाबदारपणा म्हणजे इररिस्पॉन्सिबिलिटी मुळे हा रिजेक्ट होतोय सर. अगं तो डास आहे, मच्छर आहे, त्याचं काय एवढं? तसंही आपल्याला लहानपणापासून शिकवलंय सर, राग, लोभ, माया, मद, मच्छर याच्यापासून लांब राहावं सर. मच्छर आहे ते. पॉलिसीचं जाऊ दे, संस्कार विसरू नका. सॉरी सर. तुम्ही जाय. तू असं कसं जाय? तू मला कळलं, तुम्ही जा. असं नका बोलू सर. आम्ही सगळं कस्टमर साठी करतो, फक्त कस्टमर साठी. त्यांना सगळे पैसे मिळण्याची इच्छा असते आमची सर. हे बघा सर, कायमच आम्ही असा प्रयत्न करतो की आमच्या कस्टमर्सना सगळे पैसे मिळावेत. कधी ते प्रोसिजर पूर्ण करू शकत नाहीत, मग त्यांना पैसे नाही मिळत. नेहमीच असे प्रॉब्लेम्स आम्हाला फेस करावे लागतात. हे बघा, ते सगळं जाऊ दे. मला इन्फेक्शनचे 30,000 पाहिजेत. त्यात माझी काही चूक नाही. मिळणार सर. देणार. हे बघा तुमचा 30,000चा चेक सर. नशीब एवढे तरी मिळाले. हा सर, हा रिजेक्ट करण्याचा काही आमच्याकडे चान्सेस नव्हता सर. बरोबर आहे, यात माझी चूक नाहीये. नर्सची चूक आहे. बरोबर ना? चुकीच्या औषधामुळे इन्फेक्शन होणं नॅचरल आहे. नॅचरल ना सर. काय सर तुम्ही काय म्हणालात आता? ते नर्सच्या चुकीमुळे झालं. नाही त्यानंतरच सर. ते चुकीच्या औषधामुळे इन्फेक्शन होणं नॅचरल आहे. तर नॅचरल गोष्टींमुळे जे आजार होतात ना, ते आमच्या पॉलिसीमध्ये नाहीये सर. त्याच्यामुळे हे पैसे नाही मिळू शकत सर. मला सॉरी. नॅचरल ते मी असं बोलण्याची पद्धत आहे ना, नॅचरली बाबा तसं बोलते, चुकून झालं ते. पण चुकीला पॉलिसी नाही सर. चुकीला पॉलिसी नाही. ह्या सगळ्या कंपनीज ना अशाच असतात सर. आधी मागे लागतात, मग चाल हॅट असं करून टाकतात सर. म्हणून यांच्यावरती कधी लक्ष नाही द्यायचं. अगं तू मागे लागलीस म्हणून पॉलिसी घेतली ना. मी आलेलो का तुझ्या घरी? मला पॉलिसी द्या. आलेलो का? नाही सर. सॉरी सर. पण कसं आहे सर, हा सगळा जो घोटाळा झालाय ना, तो सगळ्या ह्या टाईपच्या पॉलिसीमुळे झालाय. आता तुम्ही नॉर्मल टाईपची जर पॉलिसी घेतली असते ना, तर हे डेंग्यू, मलेरिया हे असं प्लॅस्टर बिस्टर सगळं कव्हर झालं असतं. पण तुम्ही काय घेतलं? सुपर डिलक्स पॉलिसी घेतली ना सर तुम्ही. मग त्याच्या अंडर हे सगळे रोग नाही आहेत, मोठे रोग येतात. म्हणजे उद्या तुम्हाला एड्स झाला, कॅन्सर झाला, ब्रेन ट्यूमर वगैरे झाला ना, तर आम्ही कव्हर करणार सर. तुम्ही एक ना काम करा, आमच्याकडे ना 3री पॉलिसी आहे, मस्त आहे सर. छोटे रोग मोठे रोग सगळे कव्हर होतात. मेगा सुपर पॉलिसी आहे सर. मी तुम्हाला ना सांगते सगळं, त्याचे डिटेल्स मी तुम्हाला देते, व्हॉट्सअप करेन मी तुम्हाला. बाई, तुझ्या पॉलिसीचे पैसे मिळण्यासाठी मला एड्स लावून घेऊ? कॅन्सर झाला पाहिजे मला? तू वेडी आहेस का? चाल, नको तुझे पैसे. चाल सर. तुझा जीव घेणार आहे मी आता. सर